गाईच काल दिवसभर पाऊस होता आणि म्हणजे मी बाहेर होते जरा काल तर म्हणजे आणि खूप लेट नाईट आलो मी आणि माझा भाऊ घरी तर म्हणजे आम्ही येऊन डायरेक्ट झोपलो खाऊन असं गॅलरीतून बाहेर पाहिलंच नाही. तर आज सकाळी उठल्यानंतर गॅलरीतून बाहेर बघते तर बघा काय काय झालं पूर्ण सिटी पाण्याने भरली म्हणजे मी शॉक आहे पूर्ण एवढं पाणी I don't know काय होईल म्हणजे पूर्ण रेड अलर्ट झालाय हा एरिया तुम्ही ज्या गॅलरीतून तर म्हणजे आता मी तुम्हाला एक्सप्लोर बघा म्हणजे पूर्ण पाण्याने भरलं म्हणजे हा पाऊस जर आज पण दिवसभर चालू राहिला ना तर पूर्ण पाणी इथपर्यंत येऊ शकतो म्हणजे इथपर्यंत येऊ शकतो ऑलरेडी खूप पाण्याने भरलं पाऊस नाही बोलत होते आणि बघा हे किती पाऊस आणि म्हणजे थांबायचं नावच घेत नाही घराबाहेर पायच नाही ठेवू शकत माझी तर खूप सारी कामं म्हणजे पेंडिंग राहिलेत पावसामुळे म्हणजे बाहेर जाताच येत नाहीये तर आणि त्यातल्या त्यात मोबाईलला नेटवर्क पण नाहीये आणि चार्जिंग पण ऑलमोस्ट संपत आली आहे मोबाईलची आणि लाईट पण नाहीये रात्रीपासून लाईट नाहीये सो अशा काही गोष्टी आहेत येईल पण लाईट येईल बघा काय होतं आता पण ही पाऊस बघून खूप भीती वाटायला लागली मला आता म्हणजे पाऊस बघून नाही पण हे पाणी असेल तोपर्यंत एवढं पाणी आलंय तर असं खूप भीती वाटायला लागले हो काय होत फायनली पाऊस बंद झालाय आणि याचा क्लास बुडालाय आज पावसामुळे फिलिंग सॅड आता थोडं असं मागे मागे चाललंय पाणी आणि हा बघा आणि नुसता आराम पाहिजे असतो गरम गरम चहा पिऊया का आता दूधच नाही चहा प्यायला आणि खाली जायला ऑप्शन नाही थोडा हाय बघते झालं तर त्याच येस आ नाही दूध दूध नाही येते ताक आहे चितळ्याचं घेतलं टोन काऊ ते अमूलचं पॅकेट मागव ना मोठं चितळ्याचं भारी पिशवीतलं नको मागवू रे ते बॉक्स मधलं मागव ना अमूलचं पॅकेट ते कंट्री रेडचं चांगलं आहे चमचे किती वेळा टाकत बसतो आता मस्तपैकी चहा ठेवलाय मस्त अद्रक टाकते तिखट चहा बनवते घसा खूप दुखतोय सगळं थंड थंड झालंय घरामध्ये चला चहा प्यायला काय बोललं परत काय तर उगाच डायलॉग मारायचं मी डायलॉग ना मग काय केलं पण केसांना आकारच नाही राहिला आता चाललंय थोडस पाणी बिणी भरायला खाली थोडस सामान वगैरे पण घेऊन येते डिकी खोल बरं असं दाबायचं नाही खोलली तरी बस थांब त्याला घेऊन जाईल आता आलोय आम्ही डीमार्टला पण माझे भाऊ वगैरे तिकडे पार्किंग मध्ये फसले पार्किंगला खूप मोठी लाईन आहे चला मी जाते पुढे आता
एवढी भयानक गर्दी बघून बाहेर आले. पार्किंगला पण जागा भेटली नाही. बिलिंग काउंटरला पण खूप जास्त गर्दी होती आणि अजिबात उभं राहायला पण जागा नव्हती. मी डायरेक्ट आता बाहेर आले. ऑप्शन नव्हता मग आलो छोट्याशा सुपर मार्केटमध्ये. आणि हे लोक खायचं बघता येते. राशन सगळ्यांनी राशन भरून घ्या कारण पावसाचं काय सांगू नाही शकत. नेपटो वगैरे पण बंद होतं. सो आलू भजिया घ्यायचे काय आलू भजिया हे घ्यायचं का आलू भुजिया. अरे कधीपासून विचारते ए नको ना नक्की त्यांचं लक्षच नसतं पुढं. आले स्वयंपाकाची तयारी चालू आहे. सो आज फास्ट पण आहे माझा तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. खूप हेक्टिक दिवस होता. खूप पाऊस पडला. सो डोकं पण जाम झालंय आता. तर काय माहिती त्याचा काय ब्लॉग शूट केलाय मी आज. तो चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. असंच डेली रुटीनचे नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येण्यासाठी प्रिपेअर होते. सो बाय.